नमस्कार शेतकरी मित्रांनो, महायुती सरकार आता कर्जमाफी देणार का? कारण की राज्याचा जो काही अर्थसंकल्प आहे 10 मार्चला सादर होणार आहे. सर्वसामान्य जनतेला दिलासा देणाऱ्या घोषणा या महायुतीच्या राज्यामध्ये होणार आहेत का? तर तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. बघा, राज्याचा जो काही अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे ते 3 मार्चपासून सुरू होणार आहे. 3 मार्च ते 21 मार्च या कालावधीमध्ये अधिवेशन पार पडणार असून 10 मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच अजित पवार अर्थमंत्री राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळामध्ये सादर करणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा देखील होणार आहे. आता यामध्ये शेतकऱ्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यूने काय होणार आहे? 3 मार्च ते 21 मार्च दरम्यान कालावधीमध्ये अधिवेशनाचा जो काही कालावधी निश्चित करण्यात आला आहे त्याच्यामध्ये राज्यातील महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर असणार आणि याच्यामध्ये कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात येईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा तर आहेच. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांचे जे काही अभिभाषण होणार आहे त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणानंतर 2 दिवस चर्चा होणार, तसेच त्यानंतर पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत. अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये 2 दिवस सर्वसाधारण चर्चेसाठी ठेवण्यात आले असून याच्यामध्ये विभागनिहाय मागण्यांवर चर्चेसाठी 5 दिवसांचा कालावधी देखील ठेवण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळामध्ये संयुक्त बैठक होणार असून याच्यामध्ये शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यावर चर्चा होणार आहे अशा बातम्या आता खुद्द अजित पवार यांनी सांगितलंय. तर हा जो काही अर्थसंकल्प आहे हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे? कारण की मागच्या खूप काही दिवसांपासून शेतकऱ्यांना ज्या काही गोष्टी सांगण्यात आल्या होत्या याच्यामध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतकऱ्यांना सोयाबीन कापसाचं अनुदान, शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे, शेतकऱ्यांचा प्रलंबित असलेला 2020 पासूनचा जो काही पीक विमा आहे तो पीक विमा योजनेतील जो काही गैरव्यवहार झाला आहे, डीबीटीला बगल देऊन कृषी निविष्ठांची जी काही खरेदी आणि कर्जमाफीवरून या सगळ्या गोष्टी आता विधिमंडळामध्ये चर्चेला येणार आहेत. मग आता या गोष्टी पार पडणार आहेत याच्यामध्ये शेतकऱ्यांना किती महत्त्वाचा हा अर्थसंकल्प असणार आहे? नक्कीच, कारण की ज्या पद्धतीने बीजेपीच्या महायुती सरकारच्या जे काही संकल्प पत्र होतं, वचननामा होता, याच्यामध्ये शेतकऱ्यांना आम्ही सरसकट कर्जमाफी देऊ असं सांगण्यात आलं होतं आणि त्याच दृष्टीने शासनाकडून याच्यासाठी पावलं देखील उचलली जाणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. काल परवाच एका ठिकाणी जिथे त्यांचं भाषण चालू होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना जे काही वचन दिले ते सर्व वचनांची पूर्तता करणार आहोत. मग याच्यामध्ये शेतकऱ्यांचं अतिवृष्टी नुकसान भरपाई असो, काल परवाच शासनाकडून एक अत्यंत चांगली गोष्ट झाली, 1293 कोटी रुपये जे काही अनुदान शेतकऱ्यांशी निगडीत न होतं पण शेतकऱ्यांसाठी एक आर्थिक गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांसाठी शासनाकडे पैसा आहे असं आपल्याला समजून येऊ शकतं. दुसरा विषय झाला की हमीभावासाठी देखील खरेदी वाढवून शेतकऱ्यांना हमीभावाने खरेदी करून शेतकऱ्यांचा जो काही माल बाजारपेठांमध्ये पडलाय तो घेऊन शेतकऱ्यांना परत एकदा चांगला मोबदला मिळवून देणं हे आता सरकारचं काम आहे. मग या सगळ्या गोष्टींवर या अर्थसंकल्पामध्ये चर्चा होणार आहे आणि मग शेतकऱ्यांचा जो काही सगळ्यात जेन्युइनली प्रश्न आहे, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे सरसकट कर्जमाफी. कारण की कर्जमाफी जर झाली तरच शेतकरी टिकेल, शेतकऱ्यांना परत एकदा वेगळं अनुदान मिळेल, शेतकऱ्यांना जे काही राहिलेले सावकारी कर्ज आहे शेतकरी ते सावकारी कर्ज फेडू शकेल आणि स्वतःची जी काही परिस्थिती आहे ते सुधारू शकेल. आणि म्हणूनच आता हा जो काही अर्थसंकल्प येणार आहे याच्यामध्ये शासनाकडून शेतकऱ्यांना आपल्याला खूप काही अपेक्षा आहेत आणि त्याच अपेक्षांची पूर्तता अजित पवार यांनी सांगितलं आणि आम्ही निश्चित करणार आहोत. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.